काय झालं माझ्या माणूस अजूनही घरी आला नाही. तसं पण आता कुठे बसून नाही राहिले बाई, त्या लोक ते नाही जाऊन राहिले. पण काही सांगता नाही येत माय, भेटलेच तीन काही दोस्त अजूनही कसे येत आले घरी. याच्यासाठी मी म्हणतो ना की एखादा फोन ठेवा जवळ. आता फोन असला तर कसं काही असलं तर चाललं जाते, चांगलं जाते. आता रातीबाई पोगी घेऊन गेले, अजूनही आले नाही. नाही सांग, दिवसही निघाला ना माय. काय झालं सुनबाई, काय मनानं बडबड करून राहिली? आणि हा मुरली कुठे गेला? सकून सकून दिसला नाही मले आज. सकून पासून दिसला नाही. मामाजी ते रात्रीच नाही आले घरी. काल संध्याकाळी गेले नाही का पोंगे घेऊन, तर आलेच नाहीत. आता मी गेली तर ती शांताबाईच्या घरी, तर तिकून आल्यावर मला वाटलं की आता ती आली असती, मी घरी आली. पण 12 वाजले नाही, वाटच पाहत बसली, आलेच नाहीत. मग तुम्ही निजले होते तर मग मी काही तुम्हाला उठवलं नाही, बसली वाट पाहत. पहा ना, दिवस निघाला पण अजूनही आले नाहीत. कुठे गेले असतील मामाजी? हा, त्या मला रात्री सांगा नव्हतं लागत का मग? हा, उठवा नव्हतं लागत मला? हा रातभर घरी नाही का? नाही ना मामाजी, आलेच नाहीत ते घरी. मला वाटे येतील येतील. काय झालं लेक? असं पैसे होते का त्याच्याजवळ? गेलं अशी नाही त्याचं दोस्ताही सांग, भेटले असतील ते. नाही नाही मामाजी, मला नाही वाटत आता ते त्या दोस्ताई संग जातील म्हणून. काही विश्वास ठेवू नको त्याच्यावर. दोन तोंडे आहे तो. माझ वय मला का माहित नाही. कुठे गेलं हे? आणि त्याचा जो फोन होता ना, काय झाला तो फोन? हो हो, तो फोन हरपला नाही, तापासून घेतलाच नाही वाटतं त्यानं. आता फोन घेऊन घ्यायला नाही पाहिजे का एखादा, की फोन करून सांगायले की घरचे येले, हा, की येतो का नाही येत, का अति गेलो का तती गेलो. आणि असं काय काम पडलं की हा लागे दुसऱ्याच्या फोनवरून बी सांगू नाही शकून राहिला. नाही ना मामाजी, तसं नाही जात ते दोस्ताच्या संग नाही जात. मला वाटतं काही दुसरंच असेल का बापा. रात्री जातात, पैदल जातात, पैदलच येतात त्या फाट्यापासून. चलता का नाही आपण जाऊ वजे वजे. हा, काऊन त्याचं दुखत गिकत जाय का बापा काही? हा, तब्येत साजरी नव्हती का त्याची? चाल बसा, जाऊ द्या, नको हे करत बसू, टाइम गमावू. चल आपण जाऊ रस्त्यानं. फाट्यावर बी विचारता येते मग कोणाले. पिंकीची आई. काय रे बाबा, काय झालं? पिंकी नाही रे बाबू घरी, ते खेळायलाच जायला. नाही, मी पिंकीला नव्हतं आलो बोलायले. पिंकीच्या बाबाचा फोन आला होता माझ्या बाबाच्या फोनवर. तर तिचे बाबा म्हणत जात की मला यायला उशीर होते, ते पिंकीच्या आत्याच्या घरी गेले असं माझ्या बाबांनी सांगितलं तुम्हाला. ते संध्याकाळी येतील घरी. असं असं फोन आलता का? काही आलता रे फोन? रात्री आलता का आता आलता? हा, नाही, आताच घंटाभर झाले आलता. तर मग माझ्या बाबा म्हणत की सांगू नये काकुले, म्हणून मी सांगायला आलो. तर ते पिंकीच्या आत्याच्या घरी थांबलेले आहेत. मग येतील संध्याकाळी. हा, मी चाललो आता. हो हो, जाय बाप्पा जाय. मामाजी ते वाईच्या घरी थांबले. हो, पाय फोन केलता म्हणते ते ना, आताच घंटाभर झाले. तर चालताना बाबा सांगेल, आता बाबल्याने सांगितलं. आता काही टेन्शन नाही, आपल्याला जायची बी गरज नाही आता. मला म्हणाले धाकधूक वाटे, असं वाटे माय. काय सांगताय ते? पडले का कुठे का काय झालं? रात्री झाले गेलते. अंधारी पडते ना आपल्या फाट्यावर, लाईट बी नाहीत ना त्या रस्त्यानं, म्हणून म्हणाले हुरहुर वाटते. नाही तर काही नाही. तसं आता ते दुसऱ्या दिसत्या जात नाहीत मामाजी. हो, बाईच्या घरी काय गेले असतील ना? काय सांगावले? पण असं अचानक कसं काय हा तिच्या घरी गेला? तुला काही म्हणे का तो 2-4 दिवसाच्या आधी की जातो की तो गाईबाईच्या घरी म्हणून? नाही, काही नव्हतं. इसं तर नाही काढला ते की बाईच्या घरी जातो का काही. काय सांगा, काही काम असेल, नाही तर गेले असतील त्याच्या ती भेटीले. संध्याकाळी उशीर झाला फाट्यावर आले तर म्हटलं असेल की जा. जाऊ द्या ना, मग आता आहेत ना बाईच्याच घरी, काही टेन्शन नाही मग. नाही नाही, आता काही घोर नाही. इतका काही खोटा नाही बोलत तो. त्यानं फोन करून सांगितलं म्हणजे तो खरंच बाईच्याच घरी जायला. बरं, करतो तो आहे काम. आणि पिंकी कुठे गेली सकून सकून? ते खेळायला गेले बाबा ते. बरं बरं, दे मला टोपलं दे बा, ते पण घ्यायचं. जातो मग मी. जास्त उशिरा गेलं की मग कसं हे लेकरं बाकर येत नाही तिथं उन्हाचे लवकर बाहेर. सकून सकून गेलं की नाही लेकरं खेळायलाच असतात दारात. उन्हात मग कोणी येत नाही दारात घ्यायला, आपल्यालाच कल्ला करत हिंडा लागते. नाही नाही, देतो ना मी टोपलं भरून ठेवलं पण घ्यायचं. जा तुम्ही घेऊन जा. हा, विश्वास टाकला पण पिंकीच्या बाबानं मला. मला वाटते बाई मनात की माय भेटले का दोस्त, का गेले त्या दोस्ताई संग, का काय अजूनही काय की विचारत जाय बाई मनात. असं वाटतं माय पडले का रात्री उशीर झालता, का चोरा गिरायचे सांगता येते ना माय, कोण नसते त्या रस्त्यानं. कायले गेलं असेल पण या बाईच्या घरी? यानं काही सांगितलंय नाही, गोटी नाही काढली काही का जातो का काही भेटीले जाईन, एवढं तर काही रिकामटेकडे दिसत नाही मला. बोलावल्याला जात नाही, हे मनानं जाते का तिच्या घरी? याले काहीतरी काम की मशीन म्हणून गेलं अशी नाही.
जाऊ दे, पैशाच घरी गेला ना काही गोर नाही मग. मामाजी घ्या कुंग्याचं टोपलं. हो दे बा, कसं उन्हाच्या पहिले जाऊन येतो मग. बाई पिंकी असती तर तुमच्या संग आली असती, तेवढंच टोपलं घ्यायला तुम्हाला सोपं गेलं असतं, तिनं घेतलं असतं डोक्यावर. कुठे गेली काय सांगा. जाऊ दे खेळू दे, तिचं वय आहे खेळायचं, तिने काय होई नेहमी नेहमी जीवार येते लेकराच्या, एखाद्याची हरी येते तिले. खेळू दे, जाऊ दे, तू कर मला धंदा कर जाय. येतो मी आता, चाललो मी. पोंगे पोंगे घ्या पोंगे. चल बी मग मी बी मला स्वयंपाक पाणी करतो. आज म्हटलं जराशा वड्या करतो. हो आता मुगाची डाळ आणली तर वड्या घालतो म्हटलं. मग भाजी गिजीली काही नसलं की मग बरं राहतात वड्या रांधायले. वड्याच घालतो मग आज पहिले स्वयंपाकच करतो. नाही तर अजून माझ्या स्वयंपाकाचा दांगड होईल. येईल काही बोलल्या लवकर लागतात मग घरात बसतो. दिवसभर आहे मला, दिवस पडेल. जाऊ दे तिकडे. पोंगे पोंगे घ्या पोंगे. कोणीच नाही लगाचा आज बाहेर. उन्हाच्या बातच लोक घरात घुसतात. अरे पोंगे पोंगे घ्या पोंगे. ओ पोंगीवाले आबा, इकडे इकडे. हो आलो बाई आलो. केवढ्याचं दिलं पाकिट? 5 रुपयाचं आहे बाई पाकिट. आणि खुल्ले का संत खुल्ले बी आहेत. नाही मला पाकिटाचेच पाहिजेत. 2 पाकिटं द्या मला. बरं आपल्याचं पाकिट आहेत. हे घ्या बापा, 2 पाकिट आहेत. 5 रुपयाचं एक. हो साजरे आहेत, मोठे आहेत पाकिट. घरीच तळता की काय काही विकत आणता असेच? नाही बापा, घरी येते ना. हो मैसून तर येते ना घरीच. आणि असं पाकिट बनवतो एकदम चांगलं पद्धतशीर. चांगले आहेत, महागाच्या तेलातले आहेत बरं बाई. साजऱ्या तेलात तळतो आम्ही. हो आबाजी, ओ आबाजी थांबा ना. कुठे हिंडून राहिली पिंके? उन्हातानाचं हिंडू नको. नाही आबाजी, आधीच घेऊन राहिली तुम्ही. मला तुमचा आवाज आला म्हणून आली मी पहिले तिकडे. द्या आता मी घेतो ते टोपलं. नात आहे वाटते. हो बापा, नात आहे ना. हो पोराची पोरगी. हो बोलती हुशार आहे बरं महिन्यात. साजरा आहे साजरी आहे, दिसायला बी साजरी आहे बरं. हो आणि शाळेतली ना वाचण्यात ते हुशार आहे म्हटलं महिन्यात. मागं तिनं मोठी परीक्षा दिली बाई. काय नाव आहे त्याचं, मला नाव नाही येत त्याचं. पण म्हटलं त्याच्यात पहिला नंबर काढला महाराष्ट्रातून. हो आपल्या राज्यातून पहिली आली ती महिन्यात. हो तिले ते भेटणार नाही आहेत बापा. ते शाळेसाठी आता काही पैसे गिशी असे भेटतात तिले बक्षीस. हो भलती हुशार आहे महिन्यात. कोणती परीक्षा होती बाई पिंके, सांग बरं काकूले ते. काकू ते स्कॉलरशिपची परीक्षा होती, त्याच्यात आला होता माझा नंबर. हो का वो माय बाई वो. हो माय पेपरात वाचलं होतं व. असं ते तू आहेस का माय पिंकी आहेस का तू? असं बरोबर आहे व, मी वाचलं होतं. हो हुशार आहेस व. मलाच नाव आहे पिंकी. तुम्ही पाहिलता काकू, मा फोटो बी होता पेपरात. हो बाई पाहिलता, पण काही एवढं ध्यान नाही राहिलं मला व. हो चांगला अशी शाळा शिक माय. आबाले मदत करत जाय. पाहिजे आबाजी किती मेहनत करतात, या वयात पोंगी इकून राहिले ते. तू बी शाळा शिक, त्याच्या मेहनतीचं चीज कर जरासं. हो काकू, मी बी शाळा शिकतो ना. आणि मी माझ्या आबाजीला बी मदत करत असतो ना पोंगी इकायले. बर चला येतो बाई. हा आणि लागले गिगले तर सांगत जा पोंगे काय. आणि घरून बी भेटतात म्हटलं. असं तुम्हाला काही वाटलं तर घरी येत जा. आणि लागे तर ती तिकडल्या वाड्यात कोणाला विचारलं तर सांगते. पिंकीचं घर म्हटलं की सांगते ना. तर विचार जा, कोणाला पाठवून देत जा. देतो आम्ही, घरून बी देतो. आणि म्हटलं असं तुम्हाला एक खट्टा लागले पाकिट गिकिट कायले वाढदिवस गिडदिवस असला की. आता ते शांताराम भाऊ आहेत की नाही, तर शांताराम भाऊन 50 पाकिटाची ऑर्डर दिली ती. म्हटलं त्याच्या पोराचा वाढदिवस झाला की नाही, तर हो आम्ही पहिल्याच दिवशी नेऊन दिलं. आणि दिल्याच दिवशी आणून देतो तुमच्या घरी. तुम्हाला घ्यायला यायची गरज नाही. अशी मोठी ऑर्डर असली तर आणून देतो घरी. लागलं गिकलं तर सांगत जा बापा. हो का, हे खट्टा देता का? बरं मग सांगेल ना मग. हो नक्कीच सांगेल. मला कामच आहे, पण आता मी सध्या तर काही म्हणत नाही. आता माझ्या घरी विचारेन पहिले आणि मग सांगेन मी. हो बरं बाबा, सांग जा. द्या बाजी, मी घेतो ते टोपला आता. राहू दे, असं नको करू. पाडशीन बरं, सांडशीन बिचारे सोबत. राहू दे, मीच घेतो. तू कल्ला करत चाल. जाय भाई पुढे कल्ला करत चाल. पोंगी
ही कल्ला करायली असली तरी बरं राहते. मला ते जोर जोरान कल्ला केला की घसाच भरला सोकते बापा. या कामाला आमची पिंकी भल्ली पटाईत आहे. भारी कल्ला करते. कर पिंकी कल्ला. पोंगे पोंगे घ्या पोंगे, पिंकीच्या चोलची गरम गरम पोंगे, घरपोच आले पोंगे घ्या पोंगे. आबाजी मस्त म्हटलं की एकदम मस्त. चाल पटपट चाल. गुण करू एका जागी. पाय जळतात. चप्पल नाही काही नाही चालली तशीच.